15 मार्च 2024 शासन निर्णयानुसार 2024-25 संच मान्यता अंतिम करण्यात आली आहे। अशा शासन निर्णयाने शाळांमध्ये शिक्षकच असणार नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे। यामुळे राज्यात हजारो शिक्षक तर अतिरिक्त होतीलच, परंतु शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडचण निर्माण होणार आहे। याकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे संविधान चौक येथे धरणे प्रदर्शन करण्यात आले। संच मान्यतेचा काळा जीआर रद्द नहीं देंगे तो छीन के लेंगे पाई पाई, हम सब भाई भाई, छीन के लेंगे पाई पाई, हम सब भाई भाई। बोलो शिक्षक एकतेचा, शिक्षक एकतेचा, अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज राज्यभर हे जे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे, त्यात प्रमुख एकच मागणी आहे। प्रमुख म्हणजे मागणीच आमची एक आहे, ती म्हणजे 15 मार्च 2024चा शिक्षक निर्धारणाबाबतचा जो शासन निर्णय आहे महाराष्ट्र सरकारचा, तो रद्द करण्यात यावा। हे आंदोलन आम्ही आज सुरू केलं नाही, तर सप्टेंबर महिन्यात सुद्धा आम्ही याबाबत आंदोलन केलं। हा आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे आणि आजही जर ही मागणी सरकारने मान्य केली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। शिक्षकांचं विद्यार्थ्यांमागे जे निर्धारण केलं जातं त्यात शासनाने बदल करून 15 मार्च 2024ला जो शासन निर्णय निर्गमित केला, त्या शासन निर्णयाच्यानुसार जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातले 6वी ते 8वीचे वर्ग आहे ते पूर्णतः वर्ग तुटण्याच्या मार्गावर येणार आहेत। कारण 20 पटसंख्येच्या आत 6वी ते 8व्या वर्गाला एकही शिक्षक देण्यात येणार नाही असं सरकारने या शासन निर्णयात म्हटलं आहे। आणि जर शिक्षकच नसेल तर शाळेत ते वर्ग कसे चालतील, आणि त्या माध्यमातून सरकारी शाळा तोडण्याचा हा शासनाचा कुटील डाव आहे।